ओके. सो बेसिकली फ्लो कंट्रोल हा टॉपिक बघत होतो आपण जावामध्ये. आणि फ्लो कंट्रोलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. नॉर्मली सगळ्यात इम्पोर्टंट त्याच्यामध्ये पार्ट काय आपलं, इथे सगळ्यात कॉमनली यूज होणारा जो आहे तो इफ आणि एल्स आहे. अँड ELSE. अँड सेकंड पार्ट इज फॉर लूप. ओके. हे खूप कॉमनली यूज केलेलं एक्झाम्पल्स आहेत. ओके. आणि इफ एल्स पण हा खूप कॉमनली वापरतात. त्यातल्या त्यात आपण इफ एल्सचा हा पार्ट बघितला. आता फॉर लूप कडे आपण जाणार आहे. ही एक्झॅक्टली फॉर लूपचा यूज काय, कशासाठी त्याला वापरलं जातं, काय सिंटॅक्स आहे, किंवा हा पार्ट बघितला होता तर फॉर लूप बघायचं. तुम्ही C++ आणि लाइक कुठल्याही अदर लँग्वेज मध्ये जर केलं असेल, तर तुम्हाला याच्याबद्दल थोडंफार सांगता येईल. आता सगळ्यात इम्पोर्टंट असे की फॉर लूपची गरज काय? का बरं वापरतात फॉर लूप? अशी काय नीड होती फॉर लूपची जेणेकरून आपण याला वापर करतोय? फॉर लूपने काय होणार आहे? हे नसतं तर काय झालं असतं? So तो पार्ट आपल्याला बघायचा. काय यूज आहे फॉर लूपचा? अशी काय नीड झाली की आपल्याला फॉर लूपची गरज पडते? कशासाठी वापरतात फॉर लूप? व्हॉट इज यूज ऑफ फॉर लूप्स? किंवा सिंटॅक्स काय आहे ते तरी सांगता येईल कोणाला? केलं असेल कधी C++ मध्ये? नाही माहिती? ठीक आहे. मी सांगतो बघा. जस्ट कन्सिडर करा की आपल्याला काय करायचंय, एक मेसेज प्रिंट करायचा आहे. ठीक आहे. आणि मेसेज प्रिंट करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे जावामध्ये आपण वापरतो system.out.println. शॉर्ट फॉर्म लिहितोय मी. सिस्टम समजून घ्या. सगळ्या गोष्टी क्लास बेस असणार आहे हे पण आपल्याला मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर एखादा मेसेज द्यायचा आहे, सपोज मी नाव दिलं की इंडिया, INDI इंडिया. ठीक आहे. एक वेळा प्रिंट केलं, तर ओके, एक वेळा प्रिंट झालं. मग तुम्हाला सांगितलं की हा मेसेज तुम्हाला ना 2 वेळा प्रिंट करायचा आहे. मग तुम्ही काय करणार? परत SOP लिहिणार system.out.println इंडिया. तुम्हाला सांगितलं 3 वेळा करा, 4 वेळा करा. तर एकाने सांगितलं की 10 वेळा हा मेसेज प्रिंट करून दाखवायचा. तर 10 वेळा प्रिंट करायचा असेल तरी एक लेव्हलला आपण मॅनेज करू शकतो, की ठीक आहे 10 आपण स्टेटमेंट लिहून टाकल्या, 10 वेळा प्रिंट होईल. पण एखादा शब्द लिहायचा, फॉर एक्झाम्पल जय श्रीराम लिहायचंय आणि तो तुम्हाला 1000 वेळा लिहायचा आहे. मग आता मात्र कंडिशन थोडीशी येऊन जाईल, की 1000 वेळा तो मेसेज लिहिणं अशा वेळी तो वर्क नाहीये. म्हणजे एक सिच्युएशन क्रिएट झाली, जिथे आपल्याला एकच गोष्ट खूप वेळा करून घ्यायची आहे. ओके. मग जेव्हा अशी सिच्युएशन अकर होते, की एका गोष्ट खूप वेळा म्हणण्यापेक्षा एक सर्टन लेव्हलपर्यंत आपल्याला सेम गोष्ट रिपीट करायची आहे. त्यावेळी आपल्याला काय लागतो? फॉर लूपचा यूज करावा लागतो. ओके. फर्स्ट नीड आहे फॉर लूप इज यूज्ड फॉर इटरेशन पर्पज. Iterations means you can say that repetition purpose. For loop. For loop is used for repetition or iterations त्याला म्हणतात, की एखादी गोष्ट इटरेशन और रिपिटेशन पर्पज. ठीक आहे. त्याच्यासाठी फॉर लूपचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये एक सिंटॅक्स आहे फॉर लूपचा. त्याचा सिंटॅक्स असा आहे, की आपण त्याच्यामध्ये 3 गोष्टी पास करतो बेसिकली कुठल्याही फॉर लूपमध्ये. फॉर हा वर्ड आहे, रिझर्व्ह वर्ड आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. फर्स्ट तुमचा असतो इनिशियलायझेशन. ओके. सेमिकोलॉन. दुसरा पार्ट असतो तुमचा कंडिशन्स. सेमिकोलॉन. थर्ड पार्ट असतो आयदर तुमचा इन्क्रिमेंट और डिक्रिमेंट. हे असे 3 पार्टमध्ये फॉर लूपचं डिव्हायडेशन होतं. प्रॅक्टिकली पण आपण बघणार आहे, बट एक सिंपलचा इथे एक अंदाज घेऊन घ्या, की काय-काय गोष्टी असणार आहे. फॉर लूपमध्ये मेजरली 3 गोष्ट असतील. फर्स्ट आहे तुमचं इनिशियलायझेशन पार्ट, हा पार्ट. दुसरा आहे तुमचा कंडिशनल पार्ट आणि थर्ड आहे आयदर इन्क्रिमेंट और डिक्रिमेंट पार्ट. 3 पार्ट असतात कुठल्याही फॉर लूपमध्ये.
आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हे चेक करायची, जो इनिशियलायझेशन पार्ट असतो, कुठल्याही प्रोग्रामिंगचा पार्ट असतो, ओके, तो एकदाच होतो. की हे एक वर्ड खूप स्ट्रिक्टली डोक्यामध्ये ठेवायचे की इनिशियलायझेशन पार्ट इज डन ओनली वन्स. इनिशियलाइज तुम्ही जर 0 ला केला की तो 0 पासून स्टार्ट होतो. तुम्ही जर तो 5 ला सेट केला की तो 5 पासूनच पुढे जाणार आहे. तुम्हाला परत तो 4 किंवा 3 ला जाणारच नाही. त्यामुळे इनिशियलायझेशन पार्ट हा एकदाच होतो. त्याच्यानंतर तुमचे कंडिशनल पार्ट सुरू होतं. ओके. आणि कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत तो इनर ब्लॉकला जाईल. ज्या प्रिंट करायच्या त्या गोष्टी प्रिंट करेल आणि इथून परत तो जाणार आहे आयदर इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंटला. इथे नाही जाणार. परत कंडिशन चेक करेल, ट्रू असेल तर मध्ये येईल, फॉल्स असेल तर डायरेक्टली तो बाहेर फेकला जातो. ठीक आहे. आता याचा आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू, सिंपलचा फंडामेंटल. ठीक आहे. तो आपण एक प्रोजेक्ट घेऊन टाकू नवीन, की ऑलरेडी आपण प्रोजेक्ट बनवलेलाच आहे. त्याच्यामध्ये जाऊन आपण एक फाईल पण क्रिएट करतो. आशिक नावाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये बेसिक पॅकेजमध्ये आपण बेसिक प्रोग्रामिंग करतोय. इथे मी राइट क्लिक करतो आणि न्यू क्लास फॉर एक्झाम्पल म्हणून मी तिथे लिहितो. बेसिकली आपल्याला माहिती मेन क्लास लागतो, सो आपण इथे मेन क्लास लिहिणार आहे. मेन क्लासमध्ये त्या गोष्टी एक्झिक्यूट होतील. ठीक आहे. आता डायरेक्टली फॉर लूप आपण घेऊ शकतो. जस्ट कन्सिडर करा की आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे, 10 वेळा प्रिंट करायचा आहे. सो इथे मी लिहिणार आहे फॉर देन पहिला पार्ट आपला इनिशियलायझेशनचा आहे, तो म्हणजे मी इथे लिहितो इंटिजर आय. इथे कुठलाही व्हेरिएबल आपण देऊ शकतो. नॉर्मली आय वापरायचा तर दरवेळेस आय वापरायचा असं नसतो. आय इज इक्वल टू 0. म्हणजे सुरुवात करायची आहे आय पासून. देन आय लेस दॅन इक्वल टू 10. मी इथे इन्क्रिमेंट करतो. आय प्लस प्लस ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. राईट. इथं तर सिंपलचा मेसेज देतो. एसओ इथे जाऊन मी करणार आहे वेलकम. आपण काय करू शकतो, काही पण सांगू शकतो. जय श्रीराम लिहितो मी, काही प्रॉब्लेम नाही. SHREE आणि एम. ठीक आहे. आता मला हा मेसेज जो आहे, तर नॉर्मली हा जो आहे तो कधीपर्यंत प्रिंट होणार आहे, 10 पर्यंत. तो कसा होतो, काय होतो, आपण ते बघून घेऊ. ठीक आहे. राईट क्लिक करतो मी, रन ॲज जावा ऍप्लिकेशन्स. 2 मिनिटं बघू कन्सोलला आलाय. किती वेळा आलाय? 10 वेळा. ठीक आहे. सो हा पार्ट कसा झाला तो पण आपण इथे बघू आता. सो बेसिकली फॉर लूप जो आहे त्याची जी सुरुवात होते इनिशियलायझेशन पासून. मग इथे फॉर लूपची सुरुवात झाली इनिशियलायझेशन. ती झाली आपली 0 बेसला. ओके. मग सगळ्यात अगोदर जी कंडिशन स्टार्ट झाली की आय ची व्हॅल्यू आता सध्या किती आहे, आय इज इक्वल टू 0. ओके. आपली कंडिशन काय, 0 लेस दॅन इक्वल टू काय दिले आपण, 10. तर सगळ्यात पहिलं काम जे होणार आहे, ही कंडिशन चेक होईल आणि ही चेक कंडिशन काय झाली आता, ट्रू झाली. ट्रू झाल्यामुळे हा मध्ये आला आणि याने काय प्रिंट केलं, जय श्रीराम. फाईन. आता पुढे तो जाणार आहे इथे इन्क्रिमेंटला. तर प्लस प्लसचा अर्थ आय ने की आय कितीने इन्क्रिमेंट होईल, 1 ने. आधी आय ची व्हॅल्यू होती 0, ती आय प्लस प्लस झाली इथे. आय प्लस प्लस झाल्यामुळे आय ची व्हॅल्यू आता किती बनणार आहे, आय इज इक्वल टू 1. 1 झाली. परत इथे चेक होईल, 1 लेस दॅन इक्वल टू 10. लेस दॅन आहे तो, नो प्रॉब्लेम्स. ओके. आता आय ची व्हॅल्यू जी होती 1, ती आता इन्क्रिमेंट होऊन जाईल 2. ओके. मग इथे किती होऊन जाईल, 2. परत 2 लेस दॅन इज इक्वल टू 3, 10. ओके.
लेस दॅन इज इक्वल टू 10, 10. मग इथे इन्क्रिमेंट होईल 3 अप टू डॉट 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 कुठपर्यंत होणार आहे 10 पर्यंत. माझा सध्याची व्हॅल्यू किती आहे आयची सपोज 10. मग इथे येऊन जाईल 10 लेस दॅन और इक्वल टू, लेस दॅन तर नाहीये पण इक्वल टू आहे, तो राहिला 10. पण इथून पुढे याची व्हॅल्यू होणार आहे आता आय इज इक्वल टू 11. आता 11 लेस दॅन इज इक्वल टू 10 ना, लेस दॅन पण नाहीये आणि इक्वल टू पण तो नाहीये. जेव्हा ही कंडिशन इथे मॅच होईल आय लेस दॅन इज इक्वल टू 10, तो याच्या बाहेर येणार आहे इथे. ओके, तेव्हा ऑटोमॅटिकली टर्मिनेट होऊन जाईल. बेसिकली याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला काय अंडरस्टँड करायचं फॉर लूप मध्ये, फॉर लूप मध्ये 3 गोष्टी असतात: इनिशियलायझेशन, कंडिशन्स, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. ओके, तर आता हा फॉर्म्युला सेट आहे. तुम्हाला जर किती 3 वेळा प्रिंट करायचे 3 वेळा करा, 10 वेळा करायचे 10 वेळा करा, और जर तुम्हाला वाटलं की मी इथे 100 वेळा मला प्रिंट करायचं आहे, रन नाही केलं ना आपण, 100 वेळा पण तुम्ही प्रिंट करू शकता. आता एक्झॅक्टली कळत नाही किती वेळा झाला काय वेळा झाला, पण तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं, ही जी आय आहे याच्यामध्ये ना एक व्हॅल्यू भेटते. ओके, ती व्हॅल्यू सुद्धा तुम्ही इथे प्रिंट करू शकता, सो दॅट आपल्याला कळेल की ही किती वेळा प्रिंट होते. मी इथे काय करतो, आय ला अपेंड करतो. ओके, म्हणजे आपल्याला तो अंदाज येईल की कुठून कुठपर्यंत ते वर्क होतं. हे बघा, कुठपर्यंत आलं ते 100 पर्यंत. सुरुवात कुठून झाली होती याची, 0 पासून, कारण आपण इनिशियलाइज काय केलं होतं, 0. आणि जसं आपण स्टडी केलं की इनिशियलायझेशन हा एकदाच होतो, तर बाय डिफॉल्ट 0 केल्यामुळे 0 पासून स्टार्ट झाला. मी जर इथे डायरेक्टली 90 दिले, कसं येणार आउटपुट मध्ये, काय काय येईल, 90 to 100. हम्म, ठीक आहे, 90 टू 100. तर नेहमी मुलांच्या डोक्यात ते फॉर लूप म्हणजे ते एकच लक्षात राहतं की 0 पासून स्टार्ट होतं. असं काय पार्ट नाही, जिथून तुम्ही इनिशियलाइज केला तिथून तो होणार आहे. ठीक आहे, आता सपोज मी चुकून माझ्याकडून हे 900 झाले असतं, तर आता आउटपुट मध्ये काय येणार आहे, काय आलं असतं, काय येणार आहे का, काहीच येणार नाही ना, तो इथेच फॉल्स होऊन जाईल, संबंधच नाही पुढे जाण्याचा, संपलं. इथे कंडिशन फॉल्स झाली, बाहेर आला, बाहेर आल्यानंतर प्रिंट केलं, काही नव्हतं प्रिंट करण्याला. ओके, तुम्ही इथे एक मेसेज प्रिंट करून देऊ शकतात, सो दॅट तुम्हाला कळेल की तो बाहेर येऊन जाते. नॉर्मल फ्लो, नॉर्मल फ्लो. ओके, तुम्हाला रन करा, बघा तुम्हाला डायरेक्टली आउटपुट मध्ये काय, नॉर्मल फ्लो. हेच मी थोडस ट्विस्ट करतो, मी इथे ना लाईक 105 लिहितो, आता काय आउटपुट मध्ये, नॉर्मल फ्लो. नॉर्मल फ्लोच येणार आहे, कारण अशी कंडिशन काय चुकीचीच आहे. ओके, आता मी थोडासा ट्विस्ट करतो, मी लाईक ह्याला काय करतो, काय मायनस मायनस करतो. आता नीट बघा, थोडासा विचार करून सांगा, आता काय येईल आउटपुट मध्ये, 1 0 पासून स्टार्ट होईल टू 100 पर्यंत रिव्हर्स. रिव्हर्स खरंच होईल का नाही होणार आहे, असे कन्फ्युजिंग असतात प्लेस द आउटपुट किंवा एमपी मध्ये, तेव्हा थोडासा विचार करून सांगा की काय प्रोसेस होणार आहे, कसं होणार आहे. ठीक आहे,
आणि हा सिक्वेन्शियलीच वर्कआउट होतो. सगळ्यात अगोदर तर तुमचा इनिशियलायझेशन पार्ट होणार आहे. हा पार्ट. हा एकदा झाला. आय ची व्हॅल्यू आहे 105. बरोबर. दुसरा पार्ट काय होणार आहे? कंपॅरिझन. आणि याच्यामध्ये जो थर्ड पार्ट आहे, त्याला व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या आता. जो तुमचा थर्ड पार्ट आहे इन्क्रिमेंट और डिक्रिमेंटचा, तो इथे केव्हा येणार आहे माहिती आहे का? जेव्हा ही कंडिशन ट्रू होऊन तो लूप मध्ये एंटर करेल, की तेव्हाच तो परत या बॉक्स कडे जाणार आहे. हा जर मध्ये आलाच नाही, तर याचा रोल काय प्ले होणार आहे का? नाही. जनरली आता काय होईल, 105 चा हा आउटपुट येईल. 105 इनिशियलाइज होईल. 105 लेस दॅन 100. इट इज अ फॉल्स. देन हा डायरेक्टली येणार आहे बाहेर. ठीक आहे. करून बघा प्रॅक्टिकली, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील काय आमचं एक्झॅक्टली काय होतंय ते. हे बघा, आउटपुट मध्ये काय आलं? नॉर्मल फ्लो. इथे बघायला गेलं तर ते खूप इझी वाटतं, अरे हे तर 105 आहे, म्हणजे तो एक एक लेवलला कमी होईल, हळूहळू होईल, म्हणजे 4 होईल, 3 होईल, 2 होईल, आणि कधीतरी मॅच होईल, मग तो आपल्याला आउटपुट मध्ये भेटेल. ठीक आहे. तर असं होत नाही. कंडिशन चुकली तुमची तर मध्ये जाणारच नाही, आणि मध्ये गेला नाही तर तो इधर इन्क्रीमेंट पण होणार नाही, डिक्रीमेंट पण होणार नाही. सिंपल. तो असा पार्ट आहे. मग याच्यात हा प्रश्न पण पडला पाहिजे, मग डिक्रीमेंटचा फायदा कधी होणार? ओके. डिक्रीमेंटचा फायदा असा होणार आहे जेव्हा तुम्ही याला रिव्हर्स करून टाकशाल. आता आय किती आहे? 105. ठीक आहे. आता हे खूप होऊन जातात, आपण थोडस कमी करू. 15 करून याला 10 करू. आता सांगा मला आउटपुट मध्ये काय येईल? नीट विचार करा. थोडस टाइम घ्या, 15-20 सेकंदाचा. देन थोडस अंडरस्टँडिंग करून घ्या. मग, आणि एक लाईन नेहमी लक्षात ठेवायची, कंडिशन ट्रू असेल तर मध्ये येतो, आणि जोपर्यंत तो कंडिशन ट्रू होत नाही, तोपर्यंत इन्क्रिमेंट डिक्रिमेंटचा काही संबंध येत नाही. ओके. कारण तिघही एक्झिक्यूट होत नाही, एक एक एक्झिक्यूट होते. आधी इनिशियलायझेशन होते, देन कंडिशन चेक होते. कंडिशन ट्रू असेल तर तो पुढे जाणार आहे, नाहीतर तो बाहेरच राहील. सो बताओ अभी क्या आउटपुट आएगा? कसा होईल? 15 सगळ्यात to 10 अगोदर येईल काय? आता रिव्हर्स. आउटपुट 15 सांगा to मला, फायनल 15 आउटपुट. 15 जय श्रीराम टू 10 पर्यंत, 10 जय श्रीराम पर्यंत नॉर्मल फ्लो. हे बघा, आता सगळ्यात अगोदर आपण काय केलं, इनिशियलायझेशन केलं 15ला. ठीक आहे. त्याच्यामुळे आय ची व्हॅल्यू किती राहणार आहे? 15च राहील. बरोबर. पहिला पार्ट हा झाला, आपली आय ची व्हॅल्यू झाली 15. त्याच्यानंतर इथे चेक करणार आहे, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 15. सॉरी, 15 हा 10 पेक्षा मोठा आहे. ऑब्विसली हा ग्रेटर आहे. ठीक आहे. मग तो आला मध्ये, आय ची व्हॅल्यू 3 प्रिंट केली, जय श्रीराम आय 15. ठीक आहे. फाईन. त्यान तो गेला मायनस मायनस कडे. मायनस मायनस कडे गेल्यानंतर आता 15 ची व्हॅल्यू किती होणार आहे? 14. 14 इज लेस दॅन 10. ओके. देन आय ची व्हॅल्यू झाली 14. तो अप टू कुठपर्यंत करेल? 10 पर्यंत. 10 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 10. ओके. येस. त्याच्यानंतर याची एका लेवलला जाऊन आय ची व्हॅल्यू होणार आहे 9. 9 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 10. फॉल्स. मग तो बाहेर येईल ऍज अ नॉर्मल फ्लो. आता आउटपुट मध्ये काय येणार आहे? जय श्रीराम 15, 14 अप टू 10. देन नॉर्मल फ्लो. ठीक आहे. सो याला रन करून बघा एकदा, तुमच्या ते लक्षात येऊन जाईल.
हा बघ आलाय 15, 14, 13, 12, 11 आणि 10. ह्या वेळेने तुम्ही काय करू शकतात इझिली ते मायनस हे करू शकता इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट डिपेंडिंग ऑन कंडिशन्स. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट इथे काय लक्षात ठेवायचं आहे, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट तेव्हाच होणार आहे जेव्हा ही कंडिशन एका लेवलला ट्रू असेल तेव्हाच ही गोष्ट वर्कआउट होते. ठीक आहे. चलो आता थोडस आपण एक रिअल टाइम एक्झाम्पल पण घेऊन बघू. हे झालं आपल्या स्ट्रिंग सोबत. आता थोडस न्यूमेरिक सोबत वर्क करू. ओके. सो अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ फॉर लूपचाच. राईट क्लिक करतो मी, न्यू म्हणणारे क्लास फॉर टास्क एसके मेन क्लासेस घेतो इथे. ओके. एक छोटस मी करून दाखवणार आहे, नंतर तुम्हाला विचारेल, तुम्ही त्याचा प्रोग्राम सांगायचा. याच्यात एक तर कळालंय की आपल्याला फॉर लूप घेता येतो. ते फॉर लूप मध्ये आपण फर्स्ट पार्ट इनिशियलायझेशन करतो. इनिशियल इन INT जर I इज इक्वल टू 0 सेमीकोलन I लेस दॅन, ते पण आपण कंडिशन टाकू. ती कंडिशन इथे काय होते, प्रिंट होते. ठीक आहे. तो मी इथे देतो सपोज 100 सेमीकोलन I प्लस प्लस. इथे मी काय करतो, I प्रिंट करतो. आता I ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0 पासून स्टार्ट होईल अप टू व्हॉट, किती येणार आहे अप टू 100 जे 100 100 येईल का, नाही 90 येणार. लेस दॅन आहे 90 ना, इक्वल टू 99 नाही, त्याच्यामुळे 99 99. बरोबर. सो याला सेव्ह करा आणि याला रन करा. ठीक आहे. सो बेसिकली आता 100 ची व्हॅल्यू आली 0 टू 99. परफेक्ट. फाईन. आता मी याला जर इनिशियलायझेशन केलं 1 पासून, तर कुठून आउटपुट येईल, 1 पासून 99. काहीच प्रॉब्लेम नाही. हे झाले 1 टू, आपल्याला 99 पर्यंत नंबर भेटले. कधी कधी असा प्रोग्राम विचारता बघा, प्रिंट ऑल द इवन नंबर बिटवीन 1 टू 100. आता तुम्हाला इवन ऑड प्रिंट करायचं एक सिंपल लॉजिक माहित असेल की एक नम मॉड टू इक्वल टू 0 असेल तर इवन नाही तर ऑड आहे. ओके. पण तो इफ एल्सचा वापर करून, विदाउट युजिंग इफ एल्स म्हटलं, युजिंग फॉर लूप तुम्हाला जर इवन ऑड नंबर प्रिंट करायचे असेल, तर असं काय लॉजिक इथे तुम्ही अप्लाय करणार जेणेकरून तुम्हाला सगळ्याचे सगळे इवन नंबर भेटते. ओके. इवन म्हणजे 2 ने प्रॉपरली भाग जाणारे, 2, 4, 6, 8, 10, 15, 10 नंतर 12, 14 असं काय काय करावं लागेल आणि कसं कसं करावं लागेल, कसं लॉजिक तुम्ही लावू शकता. ओके. एक लॉजिक तर असं आहे, ते मी तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. तो म्हणजे जर तुम्ही इथे हे करू शकता, इफ I mod 2 इक्वल टू 0. ठीक आहे. हा एक लॉजिक आहे. तुम्ही इथे प्रिंट करून दाखवतो मी. इथे सगळे काय झाले, इवन नंबर झाले बघा. 2, 4, 6, 8, 10, 15, 20 चे पण आहेत. ओके. हे झाले इवन नंबर. हेच जर मला ऑड करायचं असेल तर इथे मी फक्त काय करेल, नॉट इक्वल. हे बघ, 1, 3, 5, 7, 9, 11, 12 समथिंग 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 समथिंग. पण मला हे याचा वापर करायचा नाही. विदाउट युजिंग इफ कंडिशन मला काय प्रिंट करायचं, इवन ऑड प्रिंट करायचं.
तर कसं करणार? काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे? काही पॉसिबिलिटी आहे का? नाही? सिम्पली काय करा, इथे जो आय आहे, तो 1 ने इन्क्रिमेंट न करता तुम्ही कितीने इन्क्रिमेंट करा? आय इज इक्वल टू आय प्लस 2. आता प्रिंट करू. अरे इथे ऑब्जेक्टच प्रिंट केलेला आहे, पण आय. आता काय झालं हा 1. डायरेक्ट आपण इन्क्रिमेंट केलं बाय 2. त्याच्यानंतर 3, 5, 7, 9 समथिंग, 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 समथिंग. हे झाले आपले सगळे ऑड नंबर. ओके. आता मला सगळे इव्हन नंबर प्रिंट करायचे आहे. तर मला कुठे चेंज करावं लागेल एक्झॅक्टली जेणेकरून आपल्याला सगळे इव्हन नंबर भेटतील. ओके. फक्त एका ठिकाणी जाऊन तुम्हाला चेंज करायचं आहे आणि ते काय चेंज आहे ते तुम्ही मला सांगणार. चला. काय चेंज असेल तो जेणेकरून तुम्हाला तिथे चेंज करायचा आहे? कोणाला गेस करता येईल? नाही? सिंपल या 1 ला काय करून टाका? 0 करून टाका. बघा रन करा आता याला. आले? 0, 2, 4, 6, 8, 10 झाला. So तो हा जो प्रोग्राम आहे, it is for printing all the even number between 1 to 100, even and odd number. सिंपल सा पार्ट. ओके. विथ फॉर लूप सांगितलं तर असं लॉजिक वापरायचं आहे. विदाउट फॉर लूपचं असेल तर तुम्हाला इफ एल्स तर आय मॉडचा लॉजिक वापरायचा आहे. ठीक आहे. दोन्ही वेने करता आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. ओके. तर हा एक पार्ट आहे आणि आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ फॉर लूपचा. म्हणजे तुमचा फॉर लूप जो आहे तो याच्या पलीकडे काहीच नाही. गोष्टी रिपिटेशन साठी आहे, काहीतरी इन्क्रिमेंट पाहिजे, काहीतरी डिक्रिमेंट पाहिजे, काहीतरी कंडिशन पाहिजे आणि एखाद्या मोठ्या लूप मधून छोटासा व्हॅल्यू तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट पण करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ तो म्हणजे टेबल प्रिंट करायचा. टेबल म्हणजे मल्टिप्लिकेशनचा टेबल. जर मी 8 टाकला तर मला 8चा टेबल दिसला पाहिजे. म्हणजे 8, 16 जे पण आहे 24, 32 जे पण आहे तसं टेबल. 5 प्रिंट केलं तर 5, 10, 15, 20, 25 अप टू 50 पर्यंत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला समजतात, की एक नंबर युजरकडून घ्यायचे सगळ्यात अगोदर तर. त्यामुळे आपण तो नंबर घेऊन टाकणार SCANNER स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर करणार SCANNER आणि मध्ये आपण SYSTEM स्टीम डॉट इन जावा डॉट रुटीन पॅकेज मध्ये ह्या गोष्टी आहेत. तो आपण तो करणार आहे. देन एक व्हेरिएबल बनवून घेऊ शकतो इंटिजर n इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट INT आपण पाठ करणार आहे. सेमिकोलॉन. आता n मध्ये व्हॅल्यू भेटते. आता एखाद्या टेबलला आपण कितीपर्यंत मल्टिप्लाय करतो 1 पासून तर 10 पर्यंत. म्हणजे आपल्याला आय ची व्हॅल्यू एक पाहिजे 10 पर्यंत. त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर लूप असतो इंटिजर आय इज इक्वल टू 0 नाही 0 नाही करणार 1 पासून स्टार्ट करावं लागेल. देन सेमिकोलॉन आय लेस दॅन इज इक्वल टू एखाद्या टेबलला आपण 10 पर्यंतच मल्टिप्लाय करतो म्हणून 10 आणि एक एक ने इन्क्रिमेंट करायचं. आता सध्या इथे आपण आय ची व्हॅल्यू जर प्रिंट केली तर आपल्याला आय ची व्हॅल्यू काय भेटणार आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू व्हॉट? इथे आपण म्हणू शकतो एक मेसेज देऊ शकतो SYSO एंटर नंबर NTER एंटर युअर नंबर फॉर टेबल प्रिंट. अरे चालला गेला हा सेमिकोलॉन देता येईल ठीक आहे. आता मी याला रन करतो. राईट क्लिक केलं रन ऍज अ सर्व्हर केलं. ठीक आहे. आता बघा आपण एक व्हॅल्यू टाकतोय सपोज 5 नंबर आणि ते आउटपुट मध्ये बघतोय. आउटपुट मध्ये काय आलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण आपल्याला काय पाहिजे होतं टेबल.
मग त्या लॉजिक काय वापरणार आहे बघा. पण 5 तर फिक्स आहे. 5 into 1 5, 5 into 2 10, 5 into 3 15 अप टू व्हॉट 5 into 10 50. मग फक्त ह्या n ला इथे जाऊन काय करणार, मल्टिप्लाय करणार n सोबत. दॅट्स ऑल. आता रन करायला मल्टिप्लिकेशन टेबल आपल्याला भेटून जाणार आहे. सिंपलचा पार्ट आहे. एंटर नंबर 6, 6 12 18 20 20 20 something something something. सिंपल. सो ॲज सिंपल ॲज फॉर लूपचा यावेळी आपल्याला काय करता येतो, वापर करतात. इव्हन तुम्हाला फॉर्मेशन प्रिंट करायचं असेल तर तेही प्रिंट करू शकतात. आय प्लस इंटू तुम्ही याला प्लस एन करू शकतात, प्लस इक्वल टू प्लस राहिला अजून एक. ठीक आहे. मला तर फॉर्मेशन पण काय म्हणजे दिसून जाईल. सपोज मी इथे टाकला 8. 1 into 8 8 1 2 into 8 this up to what 8 10 80. ओके. तर हे झालं मल्टिप्लिकेशनचं. यावेळी आपल्याला काय तो फॉर लूपचा वापर करता येतो. मेजरली काय लक्षात ठेवायचं, फॉर लूप इज यूज फॉर रिपिटेशन पर्पज and it having 3 condition: initialization, conditions and increment or decrement. ठीक आहे. इनिशियलायझेशन फक्त हा एकदाच होतो. कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत इनर ब्लॉक एक्झिक्यूट होते आणि जेव्हा जेव्हा आपण इनर ब्लॉकला जाणार आहे त्याच वेळी इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट जो आहे तो वर्कआउट होणार आहे. जशी कंडिशन फॉल्स होईल तो ऍपच्या बाहेर येऊन जाईल आणि बाकीचा जो नॉर्मल फ्लो आहे तो एक्झिक्यूट होऊन जाईल. ठीक आहे. यावेळी आपल्याला फॉर लूपचा वापर करतो. डिरेक्टली इनडायरेक्टली इफ आणि फॉर लूप्स आपल्याला भरपूर ठिकाणी त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली वापरायचा आहे. त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळी कुठे ना कुठे रिपीट होणारच आहे. बेसिक मिनिमम फाउंडेशन जो आहे तो हा आहे फॉर लूपचा. लक्षात आलं? सो दिस इज व्हॉट द फॉर लूप इज. ओके.